2 लाखापर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अर्थसंकल्पात घोषणा. बजेट 2026. 30 सप्टेंबर 2025 पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान योजना राबवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात केली आहे. 30 सप्टेंबर 2025 पीक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 प्रोत्साहनपर अनुदान योजना राबवण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी समिती गठीत केली आहे. राज्यातील 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकीत पात्र शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंत कर्जमाफी देणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करत आहे, अशी घोषणा त्यांनी केली. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, जे शेतकरी कर्ज घेऊन नियमित परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या हेतूने नियमित कर्ज परतफेड केलेली असल्यास अशा पात्र शेतकऱ्यांना 50,000 रुपयापर्यंत लाभ देण्यात येईल. कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर योजनेसोबतच राज्यातील बँकिंग यंत्रणा सक्षम करण्यासाठी समितीच्या शिफारशीतील निकषानुसार निर्णय घेण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी सभागृहात दिलेल्या माहितीनुसार राज्यातील बँकांकडे सुमारे 54.63 लाख थकीत कर्ज खात्यापैकी 52.80 लाख कर्ज खात्याची माहिती राज्य सरकारने स्थापन केलेल्या समितीसमोर सादर करण्यात आली आहे.